ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. अरे ज्ञानोबा तुकारामाचं नाव घेणाऱ्याला आज खायला गुलाबजाम मिळतात. लक्षात ठेवा. विचार करा 2026 मध्ये ज्ञानोबरांचं नाव घेणाऱ्याला रात्री खायला गुलाबजाम मिळतात. जरा विचार करा, तो दिवस आठवा. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला, केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. सेना म्हणे उतरा, होता दिसे केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. प्रथम नमन करो गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवो निमाथा, साष्टांगाता दंडवत, काय माझी वाणी मानेल संतांसे, रुंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा. विठ्ठला विठ्ठला
उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर. बेस आणि मॉनिटर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. यच्च या भूतलावर तो माझा जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजणारी वारकरी संप्रदायामध्ये आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त असणारे संत शिरोमणी साईनाथ महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला सुंदर असा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. चालत असलेला अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळ निळा गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये गावातील सर्व अन्नदान करणारी मंडळी, दातृत्व करणारी मंडळी या सर्वांच्या विशेष सहकार्यातून चालू असलेल्या ज्ञान यज्ञातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने आमचे सूर्यवान महाराज, जगूदादा या सर्वांच्या वतीनं माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणजन मंडळी आपल्या भागातील सर्व रती महारथी आहेत. त्यामध्ये संगीत विशारद भजन सम्राट आमचे आदिनाथ महाराज, दुसरे गायन कोकिळ आमचे माऊली महाराज टाकळगावकर आहेत, तिसरे आमचे बलशेखर भजनी मंडळ आहेत, पुन्हा गावातले आहेत अजून महागाव सुंदर असे आमचे गोकुळनाथ वारकरी शिक्षण संस्थेतील बाल भजनी मंडळ आहे. आणि सर्वांना अत्यंत सुंदर अशी जशी विराट कोहलीनं षटकार हाणावी तशी मृदंगाची साथ असणारे आमचे कृष्णा महाराज काळबांडे अनपूरकर आहेत. अत्यंत सुंदर आपल्या परिसरातील एक मृदंग क्षेत्रामध्ये अत्यंत तोला मोलाचं व्यक्तिमत्व आहे. सध्या महाराष्ट्रभर ते टॉपमध्ये आहेत. टॉपचे जे मृदंग वादक आहेत महाराष्ट्रात त्या टॉपमध्ये यांचं एक नाव आहे. ते आपल्या परिसराचं भूषण आहे, तालुक्याचं भूषण आहे. जे कृष्णा महाराज सुंदर साऊंड सिस्टम आहे, त्याला सुद्धा 200 पैकी 150 मार्क बरं का, 100 पैकी 150 मार्क. सुंदर मंडप. या मंडपामध्ये पाऊल टाकल्यानंतर मला असं वाटतच नाही की मी निळा गावामध्ये आहे. मंडपात पाऊल टाकलेल्या प्रत्येक व्यक्तीला असा भास होत असेल की हे निळा नसून भगवान श्रीकृष्णाची द्वारका. एवढं सुंदर नियोजन तुम्ही केलं आहे का. एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जेवढं ऐश्वर्यात करावं तेवढ्या ऐश्वर्यातला सप्ताह फक्त कीर्तनकाराचं पाकिट कमी, बाकी सगळं चांगलं आहे. ऐका नाही, पण प्रेम आहे महाराज, या गावचं प्रेम आहे आणि प्रेमामुळेच आमची तारीख बसलेली आहे. पण आनंद वाटला, तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. सर्वप्रथम ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतोच. असेच भगवान पांडुरंगाने तुमच्याकडून उत्तर सेवा करून घ्यावी ही सदिच्छा व्यक्त करतो आहे का. अभंग सैना महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीमध्ये संतांनी जन्म घेतला, अवतार घेतला आहे का. असा एकही समाज नाही त्या समाजामध्ये संत जन्माला आले नाही. आणि असा एकही संत नाही त्यांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही का. प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला आले आणि प्रत्येक संतांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. त्यांचे प्रमाण आहेत, प्रमाण आहे का. अरे जगद्गुरु तुकोबाराय छातीला हात लावून स्वाभिमान व्यक्त करताना प्रमाण खर्च करतात. काय म्हणतात, बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो. देवा बरे झाले, देवा कुणबी केलो आहे का. बरे देवा कुणबी केलो म्हणजे स्वाभिमान व्यक्त केलाय का. तुकोबारायचं प्रमाण आहे. गोरोबा काकाचा विचार करा, त्यांचं प्रसिद्ध प्रमाण आहे. कुलालाचे वंशी जन्मले शरीर. कुलालाचे वंशी जन्मले शरीर हे गोरोबा काका आहे. चला नरहरी सोनार बाबा तुम्हाला प्रमाण पाठ आहे कोणता.
नरारी सोनारचं चालू आहे. प्रसिद्ध जग प्रसिद्ध उदाहरण. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. असा एकही समाज नाही त्या समाजामध्ये संत जन्माला आले नाही, आणि असा एकही महात्मा नाही त्या संतांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. अरे नामदेवराय आपल्या जवळचे आहेत, ब्रह्मांडाच्या मालकासोबत भांडतात, पण भांडण थांबलं ते शिंपी शब्दावर आहे का? नामदेवराय कोण्या समाजाचे भया? शिंपी म्हणजे कोण? लाकडं तोडणार, बरोबर का नाही? शिंपी म्हणजे पहिल्या काळामध्ये कपडे विकणार, कपडे शिवणार आहे का? नामदेव महाराज तीर्थयात्रा करत असताना औंढ्याला आले. औंढ्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढ्याला मुक्काम पडला. योग होता. गंगाखेडच्या जनाबाई सोबत होत्या आणि नागनाथाच्या दरबारमध्ये मुक्काम पडल्यामुळे जनाबाईने सहज नामदेवरायकडे बघितलं आणि सांगितलं, महाराज काही जणी काय योग आहे आज? योगाने मुक्काम आपला भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये आहे, आणि योग आज त्यामध्ये महाशिवरात्र आहे. वारकरी संप्रदायाला 5 पर्व सांगितले शास्त्राने, त्यातला उत्तमात उत्तम असणारा पर्व काळ म्हणजे महाशिवरात्री. प्रल्हादराव ऐका, ही जनाबाई सांगू लागली, मी सांगत नाही. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्री. योग असा आहे भगवान भोलेनाथाचा दरबार आहे. कीर्तन सेवा घडली पाहिजे म्हणून जनाबाईच्या सांगण्यावरून नामदेवराय कीर्तनाला उभं राहतात. कीर्तनाला प्रारंभ केला, पण कीर्तनामध्ये बोला पुंडलिका झालं, जय गो झाला, आतमध्ये ब्रह्मवृंदांचं शिवमहिमन चालू होतं. यांचा श्लोक चुकायचा आहे का? यांचा पुंडलिका झाला की त्यांचा श्लोक चुकायचा, असं बराच वेळ झालं. शेवटी आतले ब्रह्मवृंद नामदेवराय रागावले, महाराज रागावले, कृष्णा महाराज रागावले. ए नाम्या, रागामध्ये आवाज बोलते का म्हणून? साधं कीर्तनकाराचं काय खटकलं तर मध्ये कुठलं आणलं होतं म्हणतात आहे का? ए नाम्या, पुणे सांगितलं कीर्तनाला. अरे चालतं हो, अक्षरशः नामदेवरायांना कीर्तनामधून हाकलून दिलाय का? मंदिराच्या बाहेर हाकलून दिलं. मंदिराच्या बाहेर हाकलून दिल्यानंतर नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे जातात. डोळ्याला धारा लागल्या होत्या, हात जोडले, जगाच्या मालकाला भांडू लागले, देवा अरे भजन कीर्तनासाठी मंदिर आहेत का पत्ते खेळण्यासाठी? कीर्तनाला प्रारंभ केलेला असताना मला मंदिराच्या बाहेर हाकलून दिलं देवा. बरं का हाकलून दिलं? मी ब्राह्मण नाही मग हाकलून दिलं का? अरे मग सांग ना देवा, शिंप्याच्या कुळामध्ये का जन्माला घातलंस? हे माझ्या नामदेव महाराजांचं भांडण ब्रह्मांडाच्या मालकासोबत आहे. कृष्ण महाराज ऐका, ही नदी न जात मोरी पंढरी राया, ही नदी न जात मोरी पंढरी राया, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया, ही नदी न जात मोरी ओ पंढरी के राया, टाळवी नाले कर नामा देऊळ में गया, ओ पूजा करते बम्मन उन्हें बाहर ढकाया, देऊळ के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊळ ही फिर विले देऊळ जगमाची गादी, फिर विले देऊळ जगमाची गादी, फिर विले देऊळ जगमाची गादी, फिर विले देऊळ जगमाची गादी. नम देव हाती, नम देव हाती, नम देव हाती तुझ प्यार
गेला अभिमान. कुणाचा? अय भाऊ, कुणाचा? तुकाराम महाराजाचा. कुणाचा? हा, घाबरू नका. कुणाचा? अरे पहिल्यांदा विचारलं ना त्याला, त्याच्यामुळे ते मग्न होते कीर्तनात ऐकण्यात. एकदमच दगड पडला अंगावर. मंदिर घेवोनी नागेशा फिरला, अपमान झाला द्विजवरा. हो मंदिर फिरलं पण भांडण थांबलं नाही महाराज. नामदेवराय म्हणतात, देवा मन मेरी सुई तन मेरा धागा, आणि खेचर जी के चरण पर नामा सिंपी लागा. माझा मुद्दा संपला, शब्द भांडण थांबलं. कोणत्या शब्दावर? प्रल्हादराव, पाहुणे रावणे जरा लवकर सांगा. सिंपी शब्दावर मुद्दा चालू होता. वारकरी संप्रदायामध्ये असा एकही समाज नाही, त्या समाजामध्ये संत जन्माला आले नाही, असा एकही संत नाही त्यांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. अरे आरणचे महात्मे होते महाराज. पंढरपूरला गेले नाही कधी, पण ब्रह्मांडाचा मालक शेतामध्ये येऊन काम करू लागला. कोण? समाजाचा स्वाभिमान व्यक्त करताना शब्द खर्च केले महाराज कृष्ण महाराज. अमुची माळियाची जात, अमुची माळियाची जात, शीतलावो बागायत. कुणाची जात? तुमच्याच मागं लागणार आहे. आमुची माळियाची जात शीतलाव बागायत, हे सावता महाराजांचा स्वाभिमान आहे. ज्यांचा अभंग घेतला त्यांचा विचार करा, त्यांचं जगप्रसिद्ध अभंग आहे. आम्ही वारिक वारिक रुहाच्या मत वारिक, रुहाच्या मत वारिक, मत वारिक. आम्ही वारिक वारिक शब्द वापरला करू हा जमत बारीक आहे का? अरे सैना महाराज हे महाराष्ट्रातले संत आहेत, पण पोट भरण्यासाठी मध्य प्रदेश मध्ये बुंदेलखंडामध्ये उदयसिंह राजाच्या दरबारामध्ये हो त्यांची परंपरेची सेवा होती आहे का? हजामतीची परंपरेची सेवा होती आहे का? महाराष्ट्राचा संबंध जोडत असताना असं सांगितलं, सैना महाराजांचे वडील देवीदासजी आणि ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत रामानंदाचार्याकडे शिकत होते, ते गुरुबंधू होते आहे का? आणि रामानंदाचार्य पाठात शिकवताना रोज सांगायचे, पोरांनो सध्या देव महाराष्ट्रातल्या पंढरपूरला आहे आणि तो पंढरपूरचा पांडुरंग एवढा दयाळू आहे, एवढा दयाळू आहे, असं ऐकलंय तो भक्तांची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतोय. बरं, सेवा करत असताना तो लाज धरत नाही बाबा. जी काम पुरुषांना करायची नाही ती सुद्धा तो करतो. बाळांपण करण्याचा अधिकार मामा कुणाचा आहे? हे म्हणाले एक तर कधी येत नव्हतो जवळ मी महाराज लोकांशी, आज आलो तर हे मागत लागलाय. आता पळता बी येई नाही त्यांना, असं झालं आता पळता येई नाही. हो आता इकडे बाकी ओळखीचे इथं, पण हे आमचे
जुने मित्र आहेत ते म्हणते तू तिकडे ये मग तुला सांगतो आहे का ते अवघड आहे ना महाराज आहे का ए लंगुटी यार भेटू नये आणि भेटले तर ते भेटून तिकडे येड्या बाबडीत भेटावे 4 चौघात भेटू नये हा लाईट आली का वा वा छान आहे हे असं उठकत आहे रमेशराव काय चालू आहे आपलं हे आपले हे बालाजीराव कीर्तन मग हे आणून आता मग बाळात्मन करण्याचा अधिकार पुरुषांना नाही माता माऊल्यांचा आहे महाराज पण तुम्ही आठवा चोकोबाची कांता असे ती गर्भीन झाले तिशी पूर्ण 9 मास अरे चोकोबाराईची पत्नी काय नाव तिचं सोयराबाई गरोदर अवस्थेमध्ये 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले पोरं 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आता बाळांपण जवळ आलं घरामध्ये काही नाही आणि म्हणून सहज सायंकाळी म्हणली मालक अहो आता बाळांपण जवळ आलंय घरामध्ये काही सामान नाही काहीतरी घेऊन या असावी सामुग्री घरा माझी आहे का चोकोबाची कांतापतीशी बोलत आणि म्हणून चोकोबाने विचार केला ही काय भानगड माग लागली आहे का अरे लग्न केलं नसतं तर हे असलं कटकट माग लागली नसती सुग्रीव महाराज हे कधी वाटतंय इमानदारीने 4 पोरं आधी तर लग्न कधी होईल म्हणून नवस करताय का आप क्या पचताये जब चुडिया चुन गई खेत आहे का जेव्हा विचार करायचा तेव्हा केला नाही आणि चोकोबार आहे म्हणतात काय कटकट माग लागली ही किरकिर उगाच भानगडीत पडलो म्हणले आहे का नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं आहे का म्हणजे राग घराच्या बाहेर पडले आहे का रागा बाहेर पडले ते पुन्हा घराचं तोंड बघितलं नाही तिकडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिऊनपुरा गाव आहे त्या गावामध्ये उर्मिला नावाची बहीण त्यांची आहे का निर्मला नावाची त्या बहिणीच्या गावात गेले आणि सुंदर भजन करू लागले पण इकडे बाळांपण जवळ आलं त्या व्यथा सुरू झाल्या ती माऊली एकटी घरामध्ये गडबडा लोळू लागली दरवाजा लोटला आहे का आणि विचार करू लागली देवा मालक घरात नाही कोणी पाहुणी सुद्धा आली नाही आता बाळांपण जवळ आलंय कसं होईल रे आता माझं पण ती माऊली घरामध्ये गडबडा लोळत होती डोळ्याला धारा लागल्या काही कमी जास्त होईल एवढ्यामध्ये विटेवरच्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या हो आणि देवानं विचार केला माझा चोखा इकडे बहिणीच्या गावात माझ्या भजनात मग्न झाला आणि त्याची बायको बाळांपणामध्ये आज संकटात आहे तिचं काही बरं वाईट झालं कमीपणा माझा आहे पण बाळार्पण करण्याचा अधिकार महिलांना आहे पुरुषांना नाही रुक्मिणी मातेकडे बघितलं रुक्मिणी मातेने सांगितलं तुमचं प्रकरण तुम्ही बघा काय करायचंय अरे माऊली इकडे गडबडा लोळत होती त्याच वेळेला जगाच्या मालकानं विटेवरून हो धाव घेतली आहे का क्षणार्धामध्ये चोकोबाराईच्या बहिणीचं रूप धारण केलं वहिनी उघडा द्वारे हातावारी वहिनी उघडा द्वारे हातावारी वहिनी उघडा द्वारे हातावारी वहिनी उघडा द्वारे दरवाजापर्यंत आली दरवाजा उघडला समोरचं चित्र बघितलं हो वहिनी 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 नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणतात तुला काय माहिती वहिनी दरवाजा उघडला आणि डोळ्याला आनंद अश्रूच्या धारा लागल्या आणि मुखातून शब्द निघाला बरं झालं हो वहिनी बरं झालं हो तुम्ही आला तुमचीच वाट बघत होते मला तर असं वाटते बाई तुम्ही नाही
तुम्हाला देवानं धाडले. आता खरं सांगा, देवानं धाडलं का देव आला होता? देवानं धाडलं का देवच आला महाराज. मी का सांगतो, बाळांपण केलं, नावही ठेवलं, नावही घातलं, सगळं सगळं केलं. ऐका, मी का सांगतोय, तो जगाचा मालक एवढा दयाळू आहे, जी काम करण्याचा अधिकार त्याला नाही तोही काम करतो. ऐका, हे रोज पाठामध्ये रामानंदाचार्य सांगायचे. ऐका, कालांतराने विठ्ठलपंत आळंदीला आले, देवीदाजी दरबारात रुजू झाले, पण कार्य व्यापामुळे जन्मात कधी पंढरपूर बघता आलं नाही. पोटही शेवटी महाराज रोज ड्युटी करावी, रोज ड्युटी करावी. उदयसिंह राजाच्या दरबारात ड्युटी होती आणि त्या काळी त्या दरबारामध्ये त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता, म्हणून कार्यव्यापामुळे पंढरपूर बघता आलं नाही. पण माराईच्या वेळेला जेव्हा खाली टाकलं त्यावेळेला आपल्या मुलाला आवाज दिला, सैना काय बाबा इकडे रे. राजा जवळ आले, बापाचं मुंडकं मांडीवर घेतलं, डोळे भरून बघितलं, डोळ्याला धारा लागल्या होत्या, आणि सांगितलं, बाबा मराईच्या वेळेला रडू नका, काय इच्छा असेल तर ती इच्छा सांगून टाका. तेव्हा डबडबड्या डोळ्याने बापानं सांगितलं, सैना एकच इच्छा आहे रे, माझे गुरु सांगत होते तो विठ्ठीवरचा पांडुरंग फार दयाळू आहे, एकदा तरी त्याचं दर्शन घ्या, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आणि खरं सांगू राजा, अरे या मानवी जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर एकदा तरी त्या पंढरपूरच्या मालकाच्या पायाला मिठी मारली पाहिजे महाराज. ऐका, एकदा तरी ऐका, मी सांगत नाही. हो महाराज, विठ्ठलाची एक देखले, विठ्ठलाची एक देखले, विठ्ठलाची एक देखले, विठ्ठलाची एक देखले. तुका म्हणे जन्माल्याचे गाथे गो, तुका म्हणे जन्माल्याचे गाथे गो, म्हणे जन्माल्याचे गाथे गो, तुका म्हणे जन्माल्याचे गाथे गो. विठ्ठलाची एक देखले, पाचरे महाराज, सुग्रीव महाराज म्हणजे पाचर रे. पाचर कुठे कामाला येते का? ए प्रल्हादराव, पाचर कुठं जिथं अडचण आहे तिथं कामात येते. ऐका, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिली. एकदा तरी त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला सार्थक होईल जन्माचं. रोज सांगत होते, पण मला घडलं नाही रे राजा, एकदा तरी त्या पांडुरंगाचं दर्शन घे. आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर अलंकापूर नावाचं गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्या अलंकापुरामध्ये माझे गुरुबंधू विठ्ठलपंत आहेत. त्यांना 4 मुलं आहेत, वयानं लहान आहेत, पण अधिकार एवढा महान आहे. 1400 वर्षाचा महात्मा लोटांगण घालत होता. हो, त्यांचंही दर्शन घेऊन ज्ञानोबा राहायचं एवढं सांगितलं. बापानं डोळे मिटले, बाप गेला. आता बाप गेल्यानंतर बापाचं काम मुलाकडं आलं. दरबारामध्ये सेवा करायचे, आणि वारकरी दिसला की घरी न्यावं, पाद्य पूजा करावी, त्यांना यथामती जेऊ घालावं, आणि जाता जाता रिकाम्या हातानं वाट न लावता. बरं का मामा, काय द्यावं? काय नाव आहे तुमचं? मुंजा भाऊ. मामा काय द्यावं जाता जाता? माझ्या बोटाकडेच बघायला किती वेळ झाला. दक्षिणा देऊन वाटेल, ह्या नियम आहे महाराज पूर्वीपासून. आता हे जेगू महाराज आम्हाला जेवायला नेत ते दक्षिणा काय दिली, मारवाड्या संग राहणारा माणूस आहे ते. मायाच खिचडी काढून घ्यासारखं तिकडे गेल्या होता. यथामती दक्षिणा देऊन महाराज पाद्य पूजा करून वाटेल लावं. अरे पहिला काळ आहे, आता वारकरी भरपूर आहेत बघायला, पण त्या काळामध्ये भगव वस्त्र म्हणजे भगवी पताका कुठं तरी बघायला मिळायची महाराज. तिकडच्या त्या प्रांतामध्ये पण एक दिवसची घटना, 10-15 वारकरी गळ्यामध्ये विना, हातात चिपळ्या, खांद्यावर भगवी पताका, कापडाला चंदन, असं विठ्ठल 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 भजन करत निघालेले असताना लक्ष गेलं सैना महाराजांचं. जवळ गेले, पायावर नतमस्तक झाले, त्या संपूर्ण वारकऱ्यांना आपल्या झोपडीत घेऊन आले. झोपडीत आल्यानंतर त्या वारकऱ्यांची हजामती करू लागले. ऐका, सकाळची वेळ होती, पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळी हजामती फक्त 12 वाजेपर्यंत चालायच्या. बालाजीराव, किती वाजेपर्यंत?
किती वाजेपर्यंत? इथं कोणी आहे का? आहे का नाही कोणी? पुढे हात वरी करा हो. कुठे आहेत? हात वर करा की दादा तुमचा अभंग घेतला की हो मी आजपर्यंत कोण्या महाराजाने घेतला नाही की अभंग. हे एवढं खुश झाला असं बिचारा तेमदाजन महाराज आपलाच दिसायला आज. सैना महाराजांचा अभंग ऐकला का कधीतरी? पहिल्यांदा आहे चरित्र सांगावलं महाराज. हा. काय चालू आहे आपलं मुझा मामा? वासीत बसले त्यात आहे का? स्वाभिमान व्यक्त करताना शब्द आहेत महाराज. स्वाभिमान व्यक्त करताना कृष्णा नाभियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी नसंडे गिंदे. त्याच्या वेळेला ऐका स्वधर्म विचार धंदा करी 2 प्रहर. 2 प्रहर म्हणजे किती वाजेपर्यंत? 2 प्रहर म्हणजे किती वाजेपर्यंत भैया? तुमचं काय नाव आहे? मनीष मनोहर. मनोहर भाऊ. 2 प्रहर म्हणजे किती वाजेपर्यंत? 1 प्रहर किती तासाचा? 15 तासाचा. 1 प्रहर किती तासाचा? 3 तासाचा प्रहर. धंदा करी 2 प्रहर म्हणजे दिवसाचे 2 प्रहर. 6 ते 9 आणि 9 ते 12 म्हणजे 12 वाजेपर्यंत पूर्वी धंदा होता महाराज. पण आता त्यांचा दोष नाही, आता आमचा दोष आहे. आम्ही रात्री 12ला दुकानात जातो, खुर्चीवर बसून सांगतो ए उद्या मेवणीचं लग्न एवढं काळं झालेलं हे पांढरं झालेलं काळं कर बघाय. पण पूर्वीच्या काळी ओ एकदा सूर्य 12 वाजले धोपटी खुंटीला अडकायची आणि पुन्हा सूर्योदय झाल्याशिवाय तिला हात लावत नसायचे आहे का? ओ आणि म्हणून हजामती वारकऱ्यांच्या सुरू केल्या. पण दरबारातल्या राजाला लहर आली. राजानं आदेश दिला सैन्याला बोलवा. सेवक पळत गेले. आवाज दिला सैना राजाची हजामत करायची. पण वारकऱ्यांच्या हजामतीमध्ये मग्न झाले होते. बायको सुंदर अंगणात आली आणि सुंदरीने हात जोडून सांगितलं मालक ओ दादा मालक हजामती करतात वारकऱ्यांच्या. ते पंढरपूरचे वारकरी आलेत विठ्ठलाचे भक्त आणि त्यांचे झाल्यानंतर मी वाट लावून देते तुम्ही व्हा पुढं. दरबार सेवक परत आले. राजांनी बघितलं सैना दिसला नाही. विचारलं कुठं सैना कसा आला नाही? तेव्हा दरबारातल्या काही लोकांनी सांगितलं राज कुठल्या तरी ए ए ए ए लाल्या ए लाल्या ए लाल्या इकडे इकडे. आता तुम्ही उठू नका बरं का. तुझं काय नाव आहे? लखन. नितीन तुम्ही उठायचं. तुम्ही उठले की तुमचं लग्नच होणार नाही. काय होणार नाही बा होईल भाऊ पुन्हा होय मुझा भाऊ बरोबर का नाही? ही बी मांडी इकडे तिकडे करायला जायचा विचार दिसायला जायचा माग माग. पण मी तुमच्या मागच येणार आहे तुम्ही गेले होता. प्रत्येक चांगल्या व्यक्ती माग महाराज विरोध करणारी मंडळी असते आहे का? अरे क्षेत्र कोणतंही असो तुमचा प्रभाव पडत असेल तुमचे विरोधक वाढत राहतात लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत विरोधक वाढत नाहीत तोपर्यंत तुमची प्रगती नाही लक्षात ठेवा आहे का? हो प्रगती नाही तुमची. जळणारी माणसं असली पाहिजे जळणारी आपल्यावर. अरे कुणावरही माणसं जळत नाहीत. ज्याच्याकडे काही भांडवल आहे जे काहीतरी चांगल्या ठिकाणी आहे त्याच्यावर माणसं जळत असत आहे का? आणि मग सैना महाराजांचं वर्चस्व होतं आणि तिथंही जळणारी माणसं होती. त्यांना आयती संधी मिळाली आणि त्यांनी सांगितलं राज हा तुमचा अपमान आहे. काय तुम्हाला काय हा अपमान आहे म्हणजे तुमचा? अहो ते कोण लागले फाटक्या कपड्याचे वारकरी पंढरपूरचे. पगार तुमची आणि सेवा कुणाची आहे? फाटक्या कपड्याच्या वारकऱ्यांची. शापारलाय म्हणजे शापारलाय. याला सजा झाली पाहिजे आणि सजा आदेश दिला आताच्या आता याला फासावर द्या. कुणाला बोला बर का बाबा वारकरी बाबा कुणाला फासावर? कुणाला फासावर? सैना महाराजांना. सैना महाराजांना फासावर द्या हा आदेश दिल्याबरोबर जगाचा मालक विटेवर उभा होता. डोळ्याला धारा लागल्या महाराज आणि विचार केला काय अपराध घडलाय माझ्या सैनाचा. वा माझ्या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्यांची हजामती केल्यान परिणाम सजा फाशीची. सैनाला सजा फाशीची झाली तर कमीपणा माझा आहे.
आणि म्हणून क्षणार्धात सैना महाराज रूप धारण केलाय का. दरबार गाठला दरबार. हात जोडीने सांगितलं सरकार पुन्हा असा अपराध होणार नाही. एवढ्या वेळेला मला क्षमा करा. कामावर घ्या. ऐका आता ऐका. सैना महाराजांच्या रूपातला जगाचा मालक हातात धोपटी घेतलेली आहे आणि हजामतीसाठी बसला. पूर्वीच्या काळी काय खुर्च्या नव्हत्या दादा. खुर्च्या नव्हत्या. कशावर बसायचं बाराजीराव. हा होय म्हणू भाऊ. कुठं होईला नाही पोत्यावर. बरोबर पोत्यावर. पोत्यावर बसला. पोत्यावर ऐका. असे फवारे नव्हते महाराज पाणी मारायला. काय होत यार सांगा ना. वाटी होती. वाटी महाराज वाटी. हो सगळ्याला मन पाटे पण मन वाटत नाही. वाटीत पाणी सदा आमदानी म्हणायचे आहे का. होतं का नाही आता. वाटीत पाणी सदा म्हणजे वाटीत पाणी होतं हे तर पुरावा माहित झाला. वाटीत पाणी. पोत्यावर बसला जगाचा मालक. त्या राजाची हजामत सुरू केली. हजामत आहे का. पण माझ्याकडे लक्ष द्या. तो राजा अधून मधून त्या वाटीत बघायचा. वाटीत बघायचा. पुढच्या सैन्य महाराजकडे बघायचा. पागल व्हायचा. याचं कारण आहे त्या राजाला वाटीमध्ये पाणी दिसत नव्हतं. वाटीमध्ये जगाचा मालक दिसत होता. आहे का. जगाचा मालक दिसत होता. काय ताकद आहे. काय भाग्य आहे त्या राजाचं महाराज. पदरचं सांगणार नाही. कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी. वाटी माझी दिसे हरी. पाण्यात देव. पुढे सैना हजामत पूर्ण झाली आणि हजामत झाल्यानंतर पुन्हा इकडे बघा आरसा पुढे केला. आरसा दादा आरसा पुढे केला. करतात का नाही कमी जास्त काय बघा म्हणून. काय पुढे करतात. आरसा. आरसा पुढे केला आणि सांगितलं मालक कुठं काही कमी जास्त असेल तर बघून घ्या. आता मला तुम्ही सांगा ज्याला पाण्यात देव दिसला त्याला आरशात कोण दिसल. कोण दिसल भैया कोण दिसल. देव. सनी देव. सनी देव नाही चतुर्भुज दिसला. चतुर्भुज. पुरावा आहे पुरावा किसनराव. हे रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी. आत दिस चक्रपाणी. आत दिसे चक्रपाणी. रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी. आत दिसे चक्रपाणी. आत दिसे चक्रपाणी. हे असलं इकडच्या पत्रावर तिकडच्या पत्रावर पडल्याने वाजवायचे नाही टाळे. वाजवायचं मर्दानी टाळे वाजवायचे एकदा मर्दानी. टाळ्या म्हणजे बुक्कीच घाला का त्याच्या नाकाव आहे का. विष्णू भाऊ. आमचे विष्णू भाऊ आमचे गजू भाऊ दोघं जोडीच आहे नंबर 1. अशी जोडी महाराज. हे तरी काम पडलं फोन करतात हे मोठे माणसं. पण वर्षातून 12 महिन्यातून महिन्याला 2दा तरी फोन असते दोघांचा. आहे का. प्रेम करणारी माणसं आहेत महाराज. आहे का नाही. कुठं भेटल्या 250 रुपये देऊन चहा पाणी सुद्धा करतात. रूप पाहता दर्पणीने आत दिसे चक्रपाणी. वाटीत देव. आरशात देव. पागल झाला राजा पागल. हा काय प्रकार आहे. त्याला काय माहित हे कोण आहे तर आहे का. आणि हजामत पूर्ण झाल्यानंतर जगाच्या मालकानं सांगितलं मालक थोडा वेळ आहे माझ्याकडं. जाता जाता तुमचा राग शांत होईल. थोडी मालिश करतून निघून जातो. आणि मालिश करायला हात लावला. हात आहे का. परिणाम त्या राजाला कोड फुटलेला होता. त्या राजा चिडचिड करत होता. उष्णता सहन होत नव्हती. पण जगाच्या मालकाचा हात लागल्याबरोबर कायमचा कोड नाहीसा झाला. राजा शांत झाला. सोन्यासारखं शरीर चमकू लागलं. आश्चर्यचकित झाला. हा काय प्रकार आहे का. त्याला काय माहित होतं. रोजचे रोज ते बघत होता इकडे तिकडं. कोड कसा जात नाही. वैद्य बघितले होते. बऱ्याच वैद्याने बरेच उपाय सांगितले होते पण कोड गेला नव्हता. पण आज हात लागल्याबरोबर कोड गेला. बघितलं. त्याला काय माहित होतं. बाकीचे वैद्य होते. आजचा आलेला वैद्याचा बाप होता. वैद्याचा बाप. तुका म्हणे वैद्य राजान पंढरीच्या निवासा. प्रसन्न झाला. सोन्यासारखी क्रांती चमकू लागली. अरे कोण मालिश करत होता.
ज्याच्या पुढे सकाळी वाळवंटामध्ये दर्शनासाठी रांगेमध्ये महादेवाने उभं राहावं महाराज. आजही वाळवंटामध्ये महादेव बडादेव सबदेव नका बाबा हो, पण भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला रांगेत उभा आहे, रांगेत. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, पण दर्शनाला रांगेत उभा आहे ज्याच्या, तो जगाचा मालक एका महात्म्यासाठी एका राजाची मालिश करतो. मालिश आहे का? रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, तिरसुळ डंबरुळ घेऊन आला गिरिजेचा कांत, तिरसुळ डंबरुळ घेऊन आला गिरिजेचा कांत, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात, तिरसुळ डंबरुळ घेऊन आला. बजाला का? सोलू द्या म्हणले तिथं आहे का? प्रसन्न झाला राजा, प्रसन्न. काय मागायचं तर मागास आहे ना, काही नको राजा. अहो मागा, तुम्ही म्हणता सिंहासन, सिंहासन देऊन टाकेल. आज मी प्रसन्न आहे. सांगितलं राजा काही नको. अहो कोड गेला माझा तुमचा हात लागल्या बरोबर. माझा हात लागला आणि तुमचा कोड नाही सवायला योगा योगा असेल राजा. यात मी काही केलं नाही, माझं कर्तव्य आहे, माझी ड्युटी आहे. हो नाही होय म्हणता म्हणता राजा आत गेला. वंजळभर सोन्याच्या मोहरा आणल्या, वंजळभर सोन्याच्या मोहरा. त्या मोहरा सैना महाराजांच्या धोपटीत टाकल्या. सैना महाराज निघून गेले. आता हा पंढरपूरचा सैना निघून गेला, पण खऱ्या सैनाला बायकोनं सांगितलं मालक बराच वेळ झाला, 8:15 वाजता दरबारातून निरोप आला होता. आता किती वाजले बघा. हो राजाची हजामत करायची. 8:30 वाजून गेले ना, 9:30 वाजले. सैन्य महाराजांनी सांगितलं अगं तुला माहित नाही राजाचा स्वभाव, आधीच क्रोधी रागीट स्वभावाचा. अगं आधी सांगितलं असतं तर वारकऱ्यांच्या नंतर केल्या असते हजामती. राजाची हजामत करून आलो असतो. अगं माहित नाही तुला तो राजा कसा आहे, क्रूर स्वभावाचा राजा. राजाची धोपटी घेतली, दरबार गाठला, दरबार गाठला माऊली. आणि राजाला हात जोडून क्षमा मागू लागले. राज बायकोनं सांगायला जरा लेट केलं हो, आधी सांगितलं असतं तर तुमची हजामत करून गेलो असतो. हे का बघा एवढ्या वेळेला अपराध पोटात घाला. माझी लेकरं लहान लहान आहेत, तुम्ही कामावरून कमी केलं तर लेकरं भीक मागतील. असा हात जोडून विनंती करू लागले. तेव्हा राजा म्हणू लागला तू पागल झाला का? पागल झाला का? आमचा रस्ता तसा असल्यामुळे लक्षातून गेलो तुझ्या. रस्ता तसा आहे, मला कीर्तन झालेलंही कळत नाही आता. हो धकताट घडे नंग टकताट घडे नंग रस्ता. आता सध्या वाटूळ आली, वाटुळे दिवा लावून घ्या. वय खोटं का खरंय? हा आता तुमच्याकडे आहे का नाही? बटन दाबायचं, त्याला सांगा बटन दाबतो पण रस्ता करून दे म्हणावं. जो रस्ता करीन त्यालाच बटन दाबा, होऊ द्या काय व्हायचं तर. तुम्हाला रस्ता महत्वाचा का काय? 1000 रुपये महत्वाचे? बुक्कीच घालीन एखाद्याच्या नाका होता बुक्की. हा रस्ता घ्या करून. अरे गौर गरीब लोक आजारी, हे म्हातारे, हे सगळे वयस्कर मंडळी आजारी पडली तर जायचं अवघड झालंय. किती वर्ष झाले, एवढ्या जवळ गाव आहे तुमचं आहे का? गंगा खेळून इथपर्यंत यायला जेवढा वेळ लागला तेवढा तुमच्या तारकळून इथपर्यंत यायला लागला आहे का? अरे कलाकार मंडळी सध्या मोटरसायकलवर फिरणारी मंडळी ते सध्या जीवावर चाललंय तुमच्या त्या मेन रोड पर्यंत जायला यायला. काल परवा आमच्या संप्रदायातले 3 जण गेले मोटरसायकलच्या अपघातात. गेल्यानंतर काय करणार आहे तुम्ही? ऐका, रस्ता घ्या महत्वाचा करून. आणि सध्या काय तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त म्हणायचं रस्ता करून दे. मुजा भाऊ काय म्हणायचं? हा रस्ता करून द्या. आणि काय लागणार आहे महाराज रस्ता करायला? भूमिपूजन झालं पाहिजे रस्त्याचं, तर सप्ताह केला सार्थक होईल तुमचं ह्या वर्षी. लक्षात यंदा रस्त्याचं कामच झालं पाहिजे. जे काम करीन त्याच्या मागे राहा. ते मग रोहिदास मस्के जरी असलं तर हरकत नाही का? मी पण उभा टाकणार इकडे जाता. चला काय चालू आहे आपलं मनुभव हे हाणून म्हणाव तू आता. दरबार गाठला, दरबार सांगितलं राजा एवढ्या वेळेला अपराध पोटात घाला. राजानं सांगितलं हे बघ काय तू पागल झाला, आता येऊन गेला, माझी हजामत केली, कोड नाहीसा झाला, तुझ्या हाताचा स्पर्श परिणाम. ओ राज गरीबाची चेष्टा करू नका हो, मी नव्हतो आलो. तुला खोटं वाटत आहे का? चेष्टा वाटते का? मग एक काम कर, काय करू? धोपटी उघड. धोपटी उघडली, आत
चित्र बघितलं, आतलं डोकावून बघितलं आणि आतलं चित्र बघितल्यानंतर सैना महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. ऐका, धारा लागल्या. काय दिसलं? काय दिसलं? आत ओंजळभर सोन्याच्या मोहरा दिसल्या. गळगळ गळगळ डोळ्याला धारा लागल्या आणि सांगितलं, राज राज का रडतोय रे? माझ्या बाप्पाची शपथ घेऊन सांगतो, मी नव्हतो आलो. माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो, मी त्याच्या फाटक्या वारकऱ्याच्या हजामती माझ्या झोपडीत करत होतो. तो जगाचा मालक तुमच्या दरबारात तुमची हजामत करत होता. माझा बाप मरताना सांगून गेला होता, तो जगाचा मालक त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो. त्याची प्रचिती मला आज आली. मी नव्हतो आलो, तो जगाचा मालक आला होता. पुन्हा त्याला आपल्याकडून त्रास होऊ नये म्हणून हे बघा, आता राजीनामा घ्या माझा. शिवीचा राजीनामा दिला. पंढरपूर गाठलं. भगवंताचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजांची भेट झाली. कडकडून मिठी मारली. सांगितलं, महाराज आजच्या दिवस आमच्याकडे मुकाम करा, निघून जा. नाही, इतकी वर्ष गेले पांडुरंगाच्या दर्शनाला माझी. पण आता इथून दर्शन झाल्यानंतर मला पुणे जिल्ह्यात जायचं आणि तिथं ज्ञानोबरायांचं अलंकापुरामध्ये दर्शन घ्यायचंय. माऊलीचं दर्शन शब्द ऐकला आणि नामदेवरायांसारखा महात्मा ओक्साबोक्षी रडू लागला. का रडतोय? ऐका, महाराज फार उशीर झालाय तुम्हाला. म्हणजे आता या जन्मी ज्ञानोबरायांचं दर्शन होणं शक्य नाही महाराज. कारण मागच्या कार्तिकीला ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. समाधी, अरे 22व्या वर्षात हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाचे अश्रू पुसणाऱ्या जगाच्या मालकाला ओक्साबोक्षी रडवतो. काय भाग्य होतं ज्ञानोबरायांचं. अरे असा एकमेव महात्मा आहे 22व्या वर्षामध्ये समाधी घेतो आणि ब्रह्मांडाच्या मालकाला ओक्साबोक्षी रडवतो. दादा फार उशीर झाला तुम्हाला. आता या जन्मी माऊलीचं दर्शन होणार नाही. सैना महाराजांना कडकडून मिठी मारली. ऐका, आणि ओक्साबोक्षी रडता रडता सांगू लागले, खरं सांगू महाराज, अहो या विटेवरच्या पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं मला त्याचं काही वाटलं नसतं. खरं सांगू, पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं काही वाटलं नसतं. पण ज्ञानोबरायांचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. कारण माझा बाप मरताना सांगून गेला होता, या ज्ञानोबरायानं जगावर अगणित उपकार केलेत. अगणित किती उपकार केलेत सांगता येत नव्हतं, म्हणून लिहून ठेवलं. कृष्ण महाराज केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, माऊली माझ्याकडे बघून आज पहिल्यांदा म्हणाल बर का प्रमाण मी कीर्तनात घरून
येऊन सांगा 8ला सुरू झाले म्हणून आता येतो लोक. शब्द बघा अभंगातले शब्द, उपकार किती केले सांगता येत नाही म्हणून शब्द वापरला केवढा. शब्द कोणता आहे? बोलत चला हे सगळे चांगले माणसं ऐकणार आहेत. केवढा शब्द आहे? शब्द कोणता आहे? ओ दाजी, केवढा शब्द आहे, केवढा. अहो काकड्यामध्ये शब्द तुम्ही रोज ऐकता. तुम्ही संकाधिक संत मनविता एवढा करा, केवढा, एवढा, एवढा म्हणजे केवढा, एवढा, एवढा म्हणजे चलू दे म्हणा तर माझा एवढा उपकार करा म्हणजे पुढेच उत्तर आहे, देवा सांगा नमस्कार एवढा उपकार करा. या उपकाराला मर्यादा आहे, पण केवढा हा शब्द अमर्यादित आहे. अमर्यादित उपकार संतांनी तुमच्या आमच्यावर केलेत, त्या उपकाराचं वर्णन करता येत नाही म्हणून केवढा शब्द वापरला. कारण उपकार कुणीही करत नाही महाराज. उपकार करण्यासाठी सुद्धा, उपकार करण्यासाठी अंतःकरणामध्ये उदारता लागते. का कुणी उपकार करू शकत नाही. उपकार करणाऱ्याचे 4 प्रकार आहेत. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, पुन्हा उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. कळालं का जगू दादा? पहिलं काय? उपकार्यावर तुम्ही मला तंबाखू द्यायचा आणि मी तुम्हाला चुना द्यायचा, याला काय म्हणायचं? याला काय द्यायचं? उपकार्यावर त्याने तंबाखूचा मी चुन्याचा, म्हणजे आम्ही दोघं खात नाहीत बरं का, असं काही म्हणू नका. फक्त उपकार्यावर उपकार. कळालं की तुम्हाला आता? उपकार्यावर उपकार म्हणजे काय कळालं का? आता अपकार्यावर अपकार. मी मुंजा भाऊची ओळी फुकली आहे का नाही? ओळी नसल्यावर काय हरकत आहे फुकायला? यांची ओळी फुकली, त्यांनी माझ्या गाईचा गोटा फुकला, म्हणजे अपकार्यावर काय केला? अपकार केला. याला म्हणायचं अपकार्यावर अपकार. पहिला उपकार्यावर उपकार. पाण्याचे दिवस होते, पावसाळा पाऊस पडला होता, वड्याला पूर आला होता. त्या पुरामध्ये एक विंचू वाहत होता. विंचू, वाहणारा विंचू काठावर बसलेल्या भेंडकुळीने बघितला. त्या भेंडकुळीला दया आली. त्याने विचार केला याला बाहेर नाही काढावं तर हे उद्या सकाळी मुंबईला जाईल समुद्रामध्ये. आणि म्हणून भेंडकुळीला दया आली. भेंडकुळीने पाण्यात उडी टाकली, त्या विंचवाला पाठीवर घेतलं आणि पोहत 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 काठावर निघाली. थोडक्यात काठ राहिला होता. वर बसले होते हरिभक्त परायण विंचू महाराज. ते म्हणले ओळख न पाळक लोकमान्य टिळक. म्हणजे कुठली मावशी? म्हणले कोणला माहित आहे. पाण्यात उडी टाकली बिचारीनं, आपल्याला पाठीवर घेतले. मरत होतो म्हणला वचा खाऊ खाऊ, पण हिनं पाठीवर घेतले, काठावर आणलंय, जीवदान दिलंय. म्हणला जीवदान. ओळख नसली तर हरकत नाही, पण पट्ट्याचं काम आहे ओळख करून द्यायचं. म्हणजे भाऊ ओळख करून दिली कशी? उतरता उतरता 2 नांगे हाणल्या, काय ओळख करून दिलाय का? 2 नांगे मारले, 2 फूट उड्या मारू लागली भेंडकुळ्या. का बाई माना 5 मिनिटापूर्वी मरत होता, तुला पाठीवर घेतलं, जीवदान दिलं, उपकार केला त्या भेंडकुळीनं, पण नांगी मारून अपकार केला. याला म्हणायचं अपकार्या उपकार्यावर अपकार. पण संत अपकार्यावर उपकार करतात, लक्षात ठेवा. अरे आज 2026 आहे कृष्णदादा. 2026 मध्ये आम्ही महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जातो सध्या कीर्तनाला. महाराष्ट्राच्या बाहेर. रात्री बिदरला होतो मी. बिदरला स्टेटस बघतात बरीच मंडळी आहे का? बिदरला होतो आम्ही. इकडं कोल्हापूर, सांगली, सातारा, हैदराबाद इकडे जातो आम्ही. पण महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेलं तरी जावयाला जे खायला नाही ते आम्हाला लोक खायला करतात. आजही एवढा आधार आहे महाराज. अरे जे खायला भेटलं नाही महाराज आयुष्यामध्ये ते खायला भेटतंय. एक काळ असं होतं, भाकरीचे तुकडे होते, तुकडे भाकरीचे तुकडे चटणीमध्ये भिजून खाल्लेले आहेत. आम्ही ऐका, भाकरीचे तुकडे चटणीत भिजून खाल्लेले आहेत. पण आज महाराज कुठेही जा, संध्याकाळी खायला गुलाबजाम मिळतात. ऐका, याचं कारण फक्त दोघाचं नाव आहे आमच्या मुखात आहे, कृष्ण. ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. अरे ज्ञानोबा तुकारामाचं नाव घेणाऱ्याला आज खायला गुलाबजाम मिळतात. विचार करा, आज 2026 मध्ये ज्ञानोबरांचं नाव घेणाऱ्याला रात्री खायला गुलाबजाम मिळतात. जरा विचार करा, तो दिवस आठवा. अरे माझ्या ज्ञानोबरायला समाजानं साधं मांड भाजायला खापर मिळू दिलं नाही, खापर मिळू दिलं नाही. तोंड बघितले इंद्रायणीमध्ये कपड्यासहित आंघोळ्या केल्या. संन्यासाची कार्टी म्हणून गावाच्या बाहेर हाकलून दिलं. अरे पीठ लातन घासून काढलं. एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. अरे कपड्यासहित आंघोळ्या केल्या इंद्रायणीमध्ये, तोंड बघितले तर एवढा त्रास दिला. तरी सुद्धा निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. निवृत्तीनाथानं सांगितलं, ज्ञाना तुमच्या ग्रंथावर मी प्रसन्न आहे, काय मागायचंय मागा, काय मागितलं आहे का? तेव्हा ज्ञानोबाने हात जोडानं सांगितलं, दादा
देणार असाल तर एकच करा, ज्यांनी जन्मच्या जन्म आम्हाला त्रास दिला त्या दुर्जनाचा दुर्जनपणा नाहीसा करा. कुत्रच भुकायले का दुसरं कोणी भुकायले? असं काय तस काय काय चालू आहे आपलं? ते विचार करू राहिले महाराजांना तिकडेच बघा 2 मिनिटं अजून मी इकडे जातो आहे का. त्रास दिला त्रास एवढा मला जन्माच्या जन्म त्रास दिला पण मागणं काय मागितलं आहे का? अरे आज आमच्यासारखा असताना आम्हाला कोणी प्रसन्न झालं असतं विचारलं असतं काय मागायचंय आम्ही मागितलं असतं याचा नायनाट करा याचा टंगड बाहेर काढा आणि याचं काहीतरी वाईट हो असं आम्ही मागितलं असतं. पण ज्ञानोबारायचं हृदय संताचं महाराज आणि संतांनी जगाच्या मालकाला विश्वात्मक देवाला प्रार्थना करताना प्रार्थना केली ज्यांचा जन्मचा जन्म आम्हाला त्रास देण्यात गेला त्या दुर्जनाचा दुर्जनपणा नाहीसा करा. जे खळाची व्यंकटी तया सत्कर मिरती वाढो याला म्हणतात. आपकार्यावर उपकार करणं आणि आपकार्यावर उपकार करणारे एकच आहेत त्यांचं नाव संत. कारण ते संत कसे आहेत? तुम्ही संत उधारत संत अंतःकरणामध्ये उदारता लागते आणि म्हणून उपकार केला जगावर अगणित उपकार केला. कारण संत कसे आहेत? संत उदार आहेत. नुसते उदार नाहीत, ते मायबाप आहेत. नुसते मायबाप नाहीत, ते कृपावंत मायबाप आहेत. कसे मायबाप आहेत प्रल्हादराव? संत कसे मायबाप आहेत? कृपावंत मायबाप आहेत. कारण सध्या आम्ही माय बी बघितली आणि बापही बघितला. काल तुम्ही परवा संत माय बाप कृपावंत तुम्हाला वाटतंय काय PhD झालेल्याला जमते सगळं? काय मी पतित कीर्ती तुम्ही संत माय बाप कृपावंत आहे का? आता विष्णू महाराजाचं प्रमाण म्हणजे हायकोर्टाचा पुरावा आहे महाराज, यावं लागतं आहे का? संत उदार आहेत. किती उदार आहेत? देवापेक्षा काकणभर जास्त उदार आहेत. बाबा इकडे बघा, इकडे बघ रे. देवापेक्षा काकणभर जास्त उदार आहेत. देव किती उदार आहे बघा, पण देवापेक्षा काकणभर जास्त उदार कोण आहेत? कोण आहेत? सुलेमान महाराज कुठे गेले आपले? कोण उदार आहेत? कोणापेक्षा? कोण म्हणलं मेवणीपेक्षा? देवापेक्षा आहे का? देव उदार आहे, पण देवाच्या उदारतेमध्ये एक दोष आहे महाराज. घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार वा वा घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार घेसी तेव्हा देसी वा घेसी
त्योहा देसी ऐसा शशी उदार. काय वाणू देवा तुमचे कृपणाचे द्वार, देव उदारपण आधी घेतो नंतर देतो. ओ देवानं नामदेव महाराजांना फोन केला, सांगितलं हे नामदेव महाराज म्हणजे काय, हे काल काय म्हणले तुम्ही, म्हणजे काय म्हणलं तुम्ही आधी घेता नंतर गजानन भाऊ आधी काय करता, ए, घेता नंतर देता. नामदेव रायला म्हणलं, देव म्हणले कुणाचं काय घेतलं नाम आम्ही. नामदेव राय म्हणले देवा अरे तू कसा आहेस ते मला सर्वात जास्त माहिती आहे, कारण मी तुझ प्रत्येक अवतार तुझ्या सोबत होतो. जे जे झाले अवतार तुका त्याचे जगद्गुरु तुका अवतार संप्रदाय. अरे मी प्रिय होतो ना देवा म्हणले, घेतल्याशिवाय कुणाला काय दिलं सांग म्हणले. सांग तुला कवना काय दिले. भांडण आहे भांडण महाराज, भांडण असंच करावं लागतंय. सांग हा सांग तुला कवना काय दिले. उदाराचा राणा म्हणविषयी आपण देव म्हणले मग सोबत होत माहिती आहे तुम्हाला. लंका दिली, लंका कुणाला, लंका दिली जगू भाऊ कुणाला, गचपुडीची गोळीच खाली ना आता. ते म्हणला आपण रावणाला म्हणत हे बिभीषणाला म्हणेन. बिभीषणालाच लंका दिली ना. कुणाला दिली, अरे रावण मारायच्या आधी कुंकुम तिलक केला महाराज समुद्राच्या काठावर. लंका बिभीषणा दिली. नामदेव महाराज म्हणले देवा मी सोबत होतो ना, ते अंगद म्हणजे मीच होतो का नाही. हो खरं सांग म्हणले देवा, रावण तुझ्या बापानं मेला असता का, मेला असता का, माझा भाऊला विचारा. रावण तुझ्या बापाने मेला असता का म्हणले देवा. अरे वैर्याचे घर भेदे तुम्हाला घेतलेले त्याशी त्याला दिले नवल काय. अरे त्याच्याकडून आधी काढून घेतलास. कुंभकर्ण कसा मरण, इंद्रजित कसा मरण, रावण कशानं मरण. अरे तुझ्या बापाने मरत नव्हता रावण, फक्त बिभीषणानं तुला गुपित सांगितलंय का. म्हणून हो आधी विचारलंस नंतर लंका दिलीस. तू आधी घेणार आहेस नंतर देणार आहेस. देव म्हणले बापरे एवढा भक्कम पुरावा तुमच्याकडे. म्हणले जाऊ द्या बाबा, त्या द्रौपदीच्या घरी संकट पडलं होतं. दुर्वास ऋषी रात्री 12ला जेवायला आले होते. दुर्वास ऋषी एका टायमाला 4 भाकरी खात होते बरं का दादा. किती किती 60 खंड्या अन्न खात होते. 60 खंड्या. 60 खंड्यामध्ये मला तरी वाटतं माऊली आपला तालुका तर जेवत असेल एका टायमाला तेवढं नाही. एका टायमाला तालुका. रात्री 12ला हे वनवासात मध्ये गिराईक रात्री 12ला दुर्योधनानं पाठवलंय म्हणजे सत्व परीक्षा घ्यायची. दुर्वास ऋषी आले आहे का जेवायचं. धर्मराजाने बघितलं बापरे केवढं मोठं संकट आहे. आता नाही म्हणावं तर सत्वहरण होतंय. धर्मराजे रात्री डोक्याला हात लावतात. भीमाला आवाज दिला आणि भीमाच्या गळ्याला पडले. सांगितलं भीमा काय दादा फार मोठं संकट आहे रे. कोणतं संकट आहे दादा. सत्वहरण होते बघ आता. धर्मराजा भीमाला सांगले कृष्णा धर्म भीमाकडे पाहे सत्वहरणी होत आहे. अरे दोघाची चर्चा द्रौपदीने ऐकली. सांगितलं मालक एवढ्या रात्री काय चर्चा चालू आहे. सांगितलं अगं असं संकट आलंय. आता दुर्वास ऋषी शिष्य सोबत आले जेवायला. आपल्या घरात उंदीरी मराचा धान्याचा दाना नाही. काय करावं. अरे पत्नी ती पतिव्रता होती महाराज. जी पतिव्रता असते ना ती संकटात सुद्धा पतीला खचू देत नाही. हो समर्थ साथ देत असते ऐका. आणि जी संकटात पतीला साथ देते तीच खरी पतिव्रता असते लक्षात ठेवा. नाहीतर हे कर्जबाजारी झालंय. शाहूकार रोज फोन करायले. शेतामध्ये यंदा पूर ढक फुटलं आणि म्हणाले माय शेजारने यंदा सक्रातीला गळ्यातलं घालून आणली एवढं मोठं. तुम्ही तर काहीच नाही. म्हातारा हे आधीच मरण की रोगन. मला जाऊ द्या तुम्हीच माझं सोन आहे म्हटलं पाहिजे. बायको नाही का. तिला बायको म्हणायचं. संकटात साथ देते तिला ऐका. मालक मी आहे म्हणले जा. दोघालाच भाऊ पाठवलं. दोघंही जाऊन गाड पडले ऐका. द्रौपदीनं हात जोडले. हात जोडले कृष्णा महाराज ब्रह्मांडाच्या मालकाला नमन केला. कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी. हो हरी तू आमुचा काही वारी आले भिकन निवारी. कोटे गुंतलासी वेळ का सखया. झालं रे बाबा.
बाबा लय म्हणायला लावू नको. भगवान श्रीकृष्ण आले म्हणले काय द्रौपदी का बोलवलंस म्हणले असं संकट पडले. देव म्हणले हे संकट तुझं नंतर तुझं काम करीन म्हणले, पण मी आधी कसं आलोय द्वारकेहून आलो म्हणले, मला भूक लागली जेवायला काहीतरी बघ का. देवा तुला बोलवलंय कशाला, जीव घालायला, आणि तू जेवायचं म्हणतोस. अरे भूक लागली बघ ना, काय काय नाही म्हणले देवा, सगळे भासणं सगळे पालते घातलेत, काही घरात नाही. देव म्हणले बघ काहीतरी. बघितलं तर एका ताटाच्या बुडाला भाजीचं पान होतं, पान. मागे भाजी पाना द्रौपदीसी हो, मागे भाजी पाना द्रौपदी, मागे भाजी पान काय देवा घरी हो नबीचे अन, काय देवा घरी नबीचे अन. मागे भाजी पाना द्रौपदीसी, मागे भाजी पान, मागे भाजी पाना द्रौपदीसी, मागे भाजी पान. कीर्तन पूर्ण करायचे आपल्याला, लय लांबू नका. श्रीमान महाराज काय अडचण आहे का कीर्तन सांगा आता. हा फ्रेश राहायचा, फ्रेश. एखादा कलाकार नाही आला तरी काय काळजी कर जाऊ नका. हे बघा आपलं एवढं मोठं संकटात देव आलाय, थोडी मोकळी दिली पाहिजे एखाद्या कलाकाराला. मागत लागते कसं काय आलं नाही, कसं काय आलं नाही. पोटचं पोरग आहे का नाही आपलं आता आले. बरं काय आता कमी आहे का काय बघा, किती गोड चाल म्हणजे आदिनाथ महाराज. तुम्ही टाळी मनानं वाजवाय पाहिजे होती का नाही जोरात एकदा. मागे भाजी पान द्रौपदीसी, मागे भाजी पान. पान मागितलं, पान खाल्लं, पान, आणि नंतर अन्न पुरवलं. माझा मुद्दा संपला. नामदेव महाराज म्हणले देवा तू आधी भाजीचं पान खाल्लंस, नंतर अन्न पुरवलंस. आधी घेतोस नंतर देतोस. देव म्हणले जाऊ द्या, दोन पुरावे तुमच्या बाजूने लागले. पण तुम्हाला माहित आहे एका ब्राह्मणाला नगरी सोन्याची दिली होती. दिली का नाही नगरी सोन्याची बालाजीराव? कुणाला? सुदामाला. नामदेव महाराज म्हणले देवा तिथं पण मला माहित आहे काय झालं काय नाही. अरे ते येतच नव्हतं म्हणजे तुझ्याकडे पहिलं. बायकोनं सांगितलं तुमचा मित्र राजा झालाय, घरातून लेकरू उपाशी झोपायला लागलेत, उंदीर मला धान्याचा दाना नाही, जा आणि काय मागा. सुदामजीने सांगितलं अगं सुशीले माझे कपडे फाटके आहेत पण माझे संस्कार फाटके नाहीत. आवरण को धन चाहिए बावरी, ब्राह्मण को धन केवळ भिक्षा. भीक मागून पोट भरणं, भिक्षा मागून पोट भरणं आमचा धर्म आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगाच्या मालकासमोर हात पसरणार नाही. स्वाभिमानी मालक होता म्हणून तिने सांगितलं मागायला जाऊ नका पण भेटायला जा. अगं तुला माहित नाही सुशीले, मित्राच्या घरी मित्राने रिकाम्या हाताने जायचं. होय सिस्टीमवाले, मित्राच्या घरी मित्राने रिकाम्या हातानं, दाजी रिकाम्या हाताने जायचं, दाजी रिकाम्या हाताने जायचं नाही. गुरुच्या घरी शिष्याने रिकाम्या हाताने जायचं नाही. माय बापाकडे जाताना लेकरांनी रिकाम्या हाताने जायचं नाही. भगवत कार्यामध्ये भक्तांनी रिकाम्या हाताने जायचं. आणि महत्वाचं सांगतो, कीर्तन सुटल्यानंतर कीर्तनकाराच्या सुद्धा रिकाम्या हाताने पाया पडायचं नाही. म्हातारं कसं बघायला माझ्याकडे बघा, ते म्हणाले वागा काय आणलं नाही की र, आठवा गहू आणून दे र, मी घरी घेऊन जातो आता. उंदीर मेला तर धान्याचा दाना घरात नाही, काय घेऊन जायचं? तिनं सांगितलं मला काळजी करू नका, मी आहे म्हणले. 4 घरचं पीठ गोळा केलं, पीठच म्हणालो आपलं काय पोहे, गटुडीत बांधले, गटुडी दिली. ऐका सुदामजी निघाले पण कसे? कृष्ण महाराज कसे निघाले? चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा, चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. सगळ्याला इतिहास माहित आहे, तुम्ही कथेमध्ये ऐकणार आहेत. ऐका, देवानं आल्या विचारलं कैसे हो सुदामा. आता ऐका, पण पहिला प्रश्न विचारला भाभीजीने क्या भेट पटाई, च्या बोल 3 पशी. आपण आल्यावर विचारतो कोणी बालाजी भाऊ चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, डिकॉशन घेता का, रोगरचा डबा आणता? काय विचारलं नाही हो. आल्या विचारलं भाभीनं काय दिलाय का. 3 मोठी पोहे खाली माऊली महाराज. कुणाचे?
मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळवटन मग दिले उत्कृष्ट राज्य त्या देवा. आधी पोहे खाल्ले नंतर राज्य दिलं. तू असा उदार आहे. पण संत तसे नाहीत. संत उदार आहेत, कृपावंत आहेत. आणि ते कसे आहेत? मायबाप आहेत. ओ महाराज म्हणले सगळं झालं, तुमचा वेळ कमी जाता, थोडे राहिलेत म्हणले तुमचे मिनिट. ऐका, अहो देव उपकार केला, उपकार केला, उपकार केला म्हणजे नेमकं काय केलं? उत्तर तिसऱ्या चरणात दिलं महाराज. जड जीवा उद्धार केला, जड जीवा उद्धार केला, जीवा उद्धार केला, जड जीवा उद्धार केला, जड जीवा उद्धार केला, जड जीवा उद्धार केला, जीवा मार्ग सुपंत दावीला जाणकार श्रोत्याच्या लक्षात आला असेल. भिंतीसारखं जड नाही आणि रेड्यासारखं मूड नाही. अजिबात अक्कल नसलेलं जनावर कोणतं आहे? त्याला काय, त्याला बरोबर ते गाढव म्हणले. गाढवापेक्षा खालचं रे हे. अजिबात अक्कल नसलेलं जनावर कोणतं आहे? हालिया. बरोबर आहे, हालिया, रेडा, अजून काय म्हणतात त्याला, रेडगू, अजून काय म्हणतात त्याला, हलगड. बस झालं आपल्याला काय करायचं त्याला. गाईचं वासरू आणि म्हशीचं वगारू, दोघही बघा, पण दोघांमध्ये अक्कल बघा, अक्कल. 1000 गाई कळपात चरू द्या, तुम्ही वासरू सोडा प्यायला, ते 1000 गाईमध्ये 999 डावलतं ना आपल्या ताईच्या काशीला लागतं. एवढी अक्कल गाईच्या वासरात आहे. 1000 गाई असू द्या, 999 डावलतं आपल्याच आईच्या कशाला लागतं. ही अक्कल गाईच्या वासरात आहे. अरे गोट्यात 25 म्हशी असू द्या महाराज, आणि ते वगारू सोडा प्यायला, ते प्यायला सोड्या म्हशीकडे आधी जात नाही. का सोडणाऱ्याला ढुसणी देते ते. सोडणार मला बाई म्हणा तुला प्यायला सोड, मला ढुसणी लाद घातले जाऊन पडतं, हॅकून करतो पुन्हा येत आहे का? पहिलीच्या कशाला लागते ती म्हणते मी निर्गुण निराकार आहे. म्हणजे अजून मला काही झालंच नाही. कोण लागलं काशाला, लाद घालती तिसरीकड, ती लाद घालती चौथीकड, ती लाद घालती पाचवीकड, लाता खाऊन घागर घेऊन नाही बरं का, लाता खाऊन का होईना, पण 25 मधली जी लाद घालणार नाही ती पट्ट्याची माई. एवढी ज्याच्यात अक्कल नाही त्याच्या मुखातून वेद बोलवला. आज त्या रेड्या पुढे आमच्यासारखे शेकडो रेडे नतमस्तक होतात. म्हणजे रेड्याचा आणि भिंतीसारखं जड नाही. अरे करोडो रुपये खर्च केलेत, आम्ही भिंती बांधल्यात, पण त्या भिंतीकडे कोणी डुंकून पाहत नाही, कुत्र सुद्धा जात नाही महाराज. पण एकमेव अशी भिंत आहे आळंदीमध्ये, त्या भिंतीवर जगातला अब्जाधीश असला तरी नतमस्तक होतो. याला म्हणायचं भिंतीसारखं जड नाही, रेड्यासारखं मूड नाही. जड मुडा उद्धार केला. सुपंत म्हणजे सु म्हणजे सोपा, पंत म्हणजे मार्ग. सोपा मार्ग सांगितला. कोणता सोपा मार्ग? भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागविया पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एक खंडिती, पुढचा जन्म संपण्याची ताकद ज्या पंथात आहे तो पंथ संतांनी सांगितला. तो म्हणजे भक्ती पंथ बहु सोपा. पण एवढा उपकार केला, त्या संताच्या उपकारातून उतरून होण्यासाठी काही दिसलं नाही. सैना म्हणे उतराई, होताना दिसेची काही, केवढा केला उपकार, काही वानुमी पामर. संप्रदेच्या नियमाप्रमाणे भजन करू. नियोजित वेळेमध्ये पूर्ण विराम. आजची कीर्तन सेवा खऱ्या अर्थानं 2 तास झाली बरं का, कारण मी 8ला इना घेतलाय, मीच इना घेतलाय. 2 तास झाली का नाही? रगड सेवा झाली का नाही आपली दादा? रोज इना घेतला असता तर 15 मिनिटं ह्याचे गेले असते का नाही?
पुन्हा कीर्तनकारांनी ना घेतल्या त्याचे 15 गेले असते. म्हणजे 8ला सुरू झालेलं भजन कीर्तनकार कितला बोलायला सुरुवात झाला असता 9 वाजता 1 तास कीर्तन झालं असतं. आज पट्ट्यानं 2 तास कीर्तन केले लक्षात ठेवा. जरा ओव्हर टाइम ड्युटी कधीतरी चांगले इमानदार सेवा करणाऱ्याला द्यायचा जरा गळगळ गळगळ काढून मोठ्या प्रमाणे ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. वा आनंद वाटला. आमचे शूटिंगवाले दादा अत्यंत गोड व्यक्तिमत्व आहे बघा बिचार. अरे 2-2, 3-3 हजार रुपये घ्यायले शूटिंग करायला पण बिचारे 1 रुपया न घेता आले. जरा त्यालाही जरा टाळी वाजून जो स्वागत करा. दादा तुम्ही इथं या मायाजवळ आता जरा तुमचा कॅमेरा आहे ना वरचा ये सगळा समाज दाखवा आता. हात वर करा सगळ्यांनी. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. कळू द्या महाराज निळामध्ये काय सुंदर सप्ताह काय मंडप टाकलाय काय सिस्टीम जोरात आहे काय महाराज. असं वाटलं नव्हतं आता पुढच्या वर्षी जगू भाऊ मी तारीख फोन आल्यावर नाही म्हणणार नाही भाऊ. एवढं सुंदर तुम्ही नियोजन केलेलं आहे कसं नाही म्हणावं का. हे बघा हात सगळ्यांनी वर करा. तिकडे मारुती राय बघायला सगळे इकडे. ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले ते इमानदारीनं खोटं होणार नाही प्रल्हादराव. ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार नाही जाणार म्हणजे जाणार आहे मोठ्या प्रेमानं. तू ले ले हरी का बसलेल्या मंडळीनं करायचं. बसलेल्या मंडळीनं हे बघा कीर्तनकारानं गुत्त घेतलं नाही. कीर्तनकाराला तुम्हाला वाटत असेल पाकिट आहे त्यालाच म्हणा आहे सप्ताह तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही. कीर्तन भजन अन्नदान हे सगळं सगळं सौंदर्य हे सगळं वैभव तुमच्यासाठी आहे. कीर्तनातलं भजन सुद्धा तुमच्यासाठी असतंय पण तुम्हाला कळत नाही का. टाळकरी कोणी म्हणणार नाही. जेवढे पुरुष मंडळी आहेत जेवढे श्रोते आहेत तेवढ्याने म्हणायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला हरि ओम विठ्ठला. पांडुरंगा 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 पांडुरंगा. या बात आहे. किती गोड भजन आहे किती मारून बघा ना थंडीमध्ये सुद्धा बिचाऱ्याचं शर्ट ओलं झाले हो आमच्या कृष्णाचं. आणि तुम्ही एवढं गोड भजन चालू आहे तुम्ही कसं नाही पांडुरंगा 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 असं वाटाय नाकच फोडून टाका एखाद्याचा ऐकायला. काय भजन असं भजन म्हटल्यानंतर काय स्वर्गाला तुम्हाला जागा मिळेल होय. असल्या भजना नरकाला जावं लागतंय. पांडुरंगा काय भजन आहे महाराज. भजन ऐकावं आमच्या माता माऊलींच. काय ताकद आहे महाराज आवाजामध्ये. एवढं भजन केलं एवढं भजन केलं गौरी सुद्धा विठ्ठल म्हणून लागली त्याच्या हातची. तुमच्या तोंड्या येतला
आता बघा जेवढ्या महिला मंडळ आहेत त्यांनी भजन करायचं, तुम्हाला शपथ आहे मी ऐका. एवढं मी कौतुक केलंय, फक्त जेवढे कौतुक केले ते जाणीव ठेवा बरं, नाही तर मग पियानो पाडताना सगळा. फक्त महिला मंडळ. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. क्या बात है. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. क्या बात है. वाह वाह वाह. हो बारकुमाई, हो बारकुमाई, हो ज्ञानेश्वर सुंदर असा सोहळा ग्रामस्थ मंडळींनी घडून आणला. माझी सर्वांना विनंती आहे, इथं जास्त काही उपदेश करायची गरज नाही, उपदेश करायची गरज नाही, शांत बसा. कारण हे वारकरी संप्रदायातलं अत्यंत सुंदर गाव आहे. ही वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या मोठ्या महात्म्याने या गावाची मशागत केलेली आहे, चांगली मशागत केलेली आहे. या गावात जास्त काही प्रबोधन करायची गरज नाही. पण हे नवोदित काही तरुण मंडळी माझ्या कीर्तनाला आहेत. मी तरुण आहे, मला तरुणांचा स्वाभिमान आहे, पण तरुणांना हात जोडून विनंती दादांनो, सध्या आपला समाज पाठीमाग आहे. याचं कारण आहे फक्त व्यसन आहे. व्यसन आहे का? कारण बरीच तरुण पिढी सध्या व्यसनाच्या आहारी गेली, महाराज आहारी. आणि व्यसन वाढण्याचं कारण म्हणजे एक लग्न, दुसऱ्या निवडणूक आहे का? इथं फुकट फक्त भेटते. या दोन गोष्टीमध्येच तरुण व्यसनाधीन होता. दादा, तरुणाच्या आहारी जाऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. तुमच्या मायबापाचं फार स्वप्न नाही रे दादा तुमच्याकडून, आहे का? अरे विचारा तुम्ही तुमच्या मायबापाला काय इच्छा आहे. प्रत्येक मायबापाच्या मुखातून शब्द निघतो, दादा काही इच्छा नाही रे, फक्त शेवटचं तुझ्या खांद्यावर जायची इच्छा आहे. खांद्यावर मायबापाची इच्छा असते लेकराच्या खांद्यावर जायची. पण सध्याचे तरणेबांड व्यसनाच्या आहारी चाललेत, तारुण्यामध्ये जगाचा निरोप घ्यायलेत. डबडबल्या डोळ्यानं दुर्दैवानं मायबापाला खांदा द्यायची वेळ यायला लागली, आहे का? पण दादा व्यसनाच्या आहारी जाऊ नका, मायबापाकडे जरा लक्ष द्या. सध्या महाराज परिस्थिती एवढी बिकट आहे, आपल्याला माहित नाही. अरे चांगले चांगले माणसं सुद्धा मायबापाला सांभाळायला तयार नाहीत महाराज. काही काही नोकरदार आहेत, क्लासून अधिकारी आहेत, घरामध्ये कुत्री आहेत महाराज, पण मायबाप वृद्धाश्रमात त्यांच्या, आहे का? काय तुमच्या इस्टेटीला जाळायचं, काही वैभवाला जाळायचंय? अरे जगातला सर्वात श्रीमंत कोण याचं उत्तर सांगतो दादा. फाटक्या कपड्याचा असू द्या माणूस, जगातला सर्वात श्रीमंत कोण? ज्याचे मायबाप जिवंत घरात आहे, तो जगातला सर्वात श्रीमंत हो. पण मायबापाची सेवा करा, निर्विष्णी जीवन जगा, साधू संतांचा आदर करा. एवढा मोठा सोहळा तुम्ही घडून आणला, एवढं सुंदर वैभव आहे महाराज. आणि वैभव ज्याच्यामुळे आम्हाला पाहायला मिळालं, तो माझा महाराष्ट्राचा जाणता राजा, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. अरे राजे झाले नसते तर आम्हाला मोठे मोठे हे सप्ते, कथा, कीर्तन ऐकायला मिळाले नसते, हे सुंदर मृदंग ऐकायला मिळालं नसता. म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज, काशी की कला जाते ती मथुरा में मस्जिद बनते ती, एक शोभा नाही होता तो सबकी सुनता होती. हे मंदिरावला कळस, दानातली तुळस आणि आमच्या माता माऊलींच्या कपाळाचं कुंकू तुम्हाला पाहायला मिळतं. हे उपकार जर कुणाचे असतील तरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे दादा, नाही का? अरे डोंगराच्या दऱ्या कोऱ्यामध्ये मुठभर मावळे सोबत घेऊन अपार कष्ट करून या राजाने स्वराज्य निर्माण केलं दादा, आहे का? म्हणून मी नेहमी सांगत असतो, एवढ्या कष्टाने स्वराज्य आपल्या पदरात अर्पण केलंय, थोडी जाणीव ठेव जा, जाणीव, आहे का? मी म्हणत असतो, कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत भांडू नका रे, स्वराज दिले भारताला, स्वराज दिले भारताला, याची जाण तुम्हाला उदारे. ऐका,
झालं नसतं तर हे वैभव अरे याच्यासाठी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य बनवण्यासाठी कितीकच महाराज मावळे हिरे गमवलेत राजानं, हिरे गमवलेत. आज आम्हाला याचं महत्त्व कळत नाही. जोपर्यंत आमच्या घरावर संकट येत नाही तोपर्यंत आम्हाला महत्त्व कळत नाही. लक्षात ठेवा. अरे झाले नसते ते तुमची नावं सुद्धा आज हे तुमचं काय नाव आहे? राजा झाला नसतं तुमचं नाव पांडुरंग राहिलं नसतं महाराज. तुमचं नाव असतं पैगंबर. मुंजा भाऊचं युनुस नाव असतं युनुस. मग आदाब म्हणावं लागलं असतं का? अरे आज हे नाव आमच्या इथनं एवढी सुंदर नावं या राजामुळे नाव आहेत का म्हणून मी नेहमी म्हणत असतो. छत्रपतीच्या शूरमर्दान छत्रपतीच्या शूरमर्दान होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाचे शिवरायाचे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव गर्जत उठलो लढल मैदानी. परवान केली आपल्या जीवाची शूर मावळाने. सैनिकांचे शूरवीरांचे 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 सैनिकांचे शूरवीरांचे व्यर्थ नाही बलिदान, व्यर्थ नाही बलिदान. तुम्हाला शिवरायाची आस, शिवरायाची आस. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय भवानी. हरो 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 जय भवानी जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जिजाऊ माता की, भारत माता की. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय